आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। स्टार रेट प्रस्तावावर प्रशासनाची माघार, महासभेत घोटाळ्याचा आरोप, रस्ते, पाणी व कर वाढीच्या मुद्द्यावर नगरसेवक भागवत आरोटे आक्रमक। नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेत शुक्रवारी स्टार रेट प्रस्तावावरून जोरदार खडाजंगी झाली। डांबराच्या वाढलेल्या दरामुळे ठेकेदारांना निविदेतील दरापेक्षा अधिक रक्कम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने अखेर मागे घेतला। या प्रस्तावाच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप नगरसेवकांनी करत प्रशासनाला धारेवर धरलं। यावेळी नगरसेवक भागवत आरोटे यांनीही विविध जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारला। शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सर्वत्र खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पावसामुळे अनेक रस्ते धोकादायक बनले असून तातडीने दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली। याशिवाय शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्याच्या समस्या कायम असल्याचं सांगत त्यांनी नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी केली। घरपट्टी व पाणीपट्टीच्या आकारणीत अनेक ठिकाणी तफावत असल्याने नागरिकांना चुकीची बिले येत असल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला। घरपट्टी व पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रयत्नांवरही आरोटे यांनी आक्षेप घेत नागरिकांना दर्जेदार सुविधा न देता करवाढ करणे योग्य नसल्याचं स्पष्ट केलंय। प्रथम कर प्रणालीतील विसंगती दूर करून नागरिकांना न्याय द्यावा, त्यानंतरच कोणताही करवाढीचा निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। महासभेत स्टार रेट प्रकरणांसह रस्ते, पाणीपुरवठा आणि करविषयक मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी प्रशासनाकडून पारदर्शक कारभार आणि ठोस निर्णयांची मागणी केली आहे। हे अधिकारी वर्ग जे आहे त्यांची मक्तेदारी इथे सुरू आहे का असं वाटतंय। आणि त्यामुळे मला असं वाटतं की यापुढे कुठलीही निविदा ही 1 महिन्याच्या आतच उघडली गेली पाहिजे आणि त्याचे निर्देश असले पाहिजे। फायनल म्हणजे 1 महिन्याच्या आत त्यांना वर्क ऑर्डर दिली पाहिजे, हा एक विषय। दुसरा, सभागृहामध्ये जी काही प्रोसिजर चुकली आहे ती पुन्हा दुरुस्त करावी लागणार आहे। आताचे जे काही निविदा 120 दिवस झालेले असतील त्यांचं शॉर्ट टेंडर करून फेर निविदा करण्यात यावी। त्याचबरोबर ज्यांचे 120 दिवस नाही झालेले आणि त्यांनी जे भरलेले त्यांच्या वर्क ऑर्डर देण्यात याव्या। आणि पुढची जी आपली महासभा आहे, जी विशेष महासभा आहे ती रस्ते आणि खड्ड्यांवरतीच आहे, त्यामध्ये स्टार रेटची जी एसओपी आता सन्माननीय आयुक्तांनी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला ती ठेवण्यात यावी, सभागृहात चर्चेत यावी, त्यानंतर सभागृहाचा जो निर्णय असेल त्याचा सन्मान करून आपण त्याबद्दलचा निर्णय घेऊ। आणि यानंतर आता आपण ही सभा 20 मिनिटांकरता स्थगित करत आहोत। त्यानंतर एक रोड कन्स्ट्रक्शन क्लिअरची एसओपी सन्माननीय आयुक्तांनी विनंती केली आहे ती एक्सप्लेन करण्यात येईल आणि त्यानंतर एक जण आपण प्रश्नोत्तर घेतो आहे। एक 5 मिनिटाचा विषय आहे तो ते करणार आहे। माहिती द्यायची, माहिती दे। 1 मिनिट थांबा, आता 5 मिनिटात माहिती घेऊन टाकू आणि मग दुसऱ्या सत्रामध्ये आपण सुरू करू सभेचं कामकाज। 1 मिनिट। सर्वप्रथम आयुक्त साहेब आपले अभिनंदन करतो की आपण समान वाटपाटी जाहीर केलं, परंतु आम्ही जे बघितलं इथून मागे की काही आमच्यातले लोक अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून दोन्ही आपल्यालाच कसा मिळेल याच्यावर प्रयत्न करतात आणि आजपर्यंत हेच झालेलं आहे। तुम्ही 4 वर्षाचं जर रेकॉर्ड काढलं तर या लोकांनी हेच केलंय की फक्त तो काही प्रभागातच तुम्हाला निधी गेलेला दिसेल। मला सांगा, प्रत्येक ठिकाणी हा माणूस राहतो, त्याला प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे। उदाहरणार्थ आमचा 26 नंबर प्रभाग आहे, 3 मुद्दे आहे, आजपर्यंत त्याला 1 रुपया निधी मिळालेला नाही। आम्ही दरवेळेस मागणी करू, म्हणून मी महापौर साहेब आपलं, उपमहापौर आणि आयुक्तांचा आभार व्यक्त करतो सर्व आमच्या सर्वांच्या वतीने की आपण सर्वांना समान वाटप जाहीर केलं ते करावं आणि इथून पुढे तुम्ही समानच सर्वांना मिळावं। कारण या नाशिकमध्ये राहणाऱ्या सर्वांना समान संधी आणि समान न्याय मिळावं अशी आपल्याला विनंती आहे। आणि आपल्या जो आता आपण सांगितलं त्या माध्यमातून नक्की मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि याला जी लोक ब्लॅकमेल करतात त्याच्यातून यांना तपास बसेल म्हणून आपण ते करावं अशी आपल्याला विनंती करतो। थांबतो।